नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे गावठी कट्ट्यासह एकास अटक करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी की शेवगाव येथील पोलीस निरीक्षक मुटकुळे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आखेगाव रोडने एक काळ्या रंगाची बिगर नंबर असलेली स्कॉर्पिओ गाडी शेवगावकडे येत असून त्यामधील इसमाकडे एक गावठी कट्टा आहे. त्यावेळी पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने आणि मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल खेडकर, 2 पंच, PSI कोठाळे, पोलीस कॉन्स्टेबल मुंडे, चालक पोलीस कॉन्स्टेबल पालवे हे आखेगाव रोडला हॉटेल रिलॅक्स इन समोर येऊन उभे राहिले. तेथे काळ्या रंगाची बिगर नंबर प्लेट असलेली स्कॉर्पिओ गाडी येत असताना त्यांना दिसली. सदर 4 व्हीलर गाडी थांबून 2 पंचासमक्ष संबंधित इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने जावेद मुन्नीर सय्यद असे सांगितले. त्याची झडती घेतली. त्याची झडती घेत असताना त्याच्या कमरेला गावठी कट्टा, एक मॅगझिन, 2 जिवंत कारतूस मिळाले. सदरचे वाहन व इसमास ताब्यात घेऊन 2 पंचासमक्ष पंचनामा केला आणि संबंधित कट्ट्यासह आढळून आलेल्या इसमावर म्हणजे जावेद मुन्नीर सय्यद, वय वर्ष 27, राहणार आखेगाव रोड, भापकर वस्ती, शेवगाव, गुन्हा रजिस्टर नंबर 25/2026, शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3/25 दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर हे करीत आहे. सदरची कारवाई दिनांक 13/2/26 रोजी पहाटे 5:30 वाजेच्या दरम्यान करण्यात आली. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.